पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे जाऊया। लोणावळा खंडाळा जळगावामध्येच निर्माण होणार असून मोहाडी टेकडीवरती निसर्ग पर्यटनाची नवी ओळख असेल आणि ही टेकडी भविष्यात पर्यटकांना भुरळ घालेल असा विश्वास खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केलेला आहे। ते जळगाव शहरालगत असलेल्या मोहाडी टेकडी परिसरात एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमांतर्गत 5000 झाडांचं वृक्षारोपण आणि 2 लाख देशी बियाणांचं बीजरोपण प्रसंगी बोलत होत्या। डॉक्टर नितीन महाजन, सुबोध चौधरी आणि अश्विन राणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुबोनियो केमिकल्स आणि मराठी प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात आलेला आहे। यावेळेला आमदार सुरेश भोळे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। त्यांनी संकल्प केलाय की टेकडी हिरवीगार करणं आणि लोकांना कुठेतरी लोणावळा खंडाळा जायची गरज नको भासायला, म्हणून ही टेकडी वृक्षाने संवर्धन करून, कारण इथं ज्याला थंडी असते तर थंडीमध्ये इथं जे धुकं असतं, जे लोणावळ्यात आणि खंडाळ्यात आपण जाऊन बघतो तो परिसर हा आपला येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो। आणि त्या माध्यमातून हा जो संकल्प आहे हा पूर्ण करण्याचा आज आम्ही या ठिकाणी ठरवलं सगळ्यांनी, आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी झाडं लावण्याचा आम्ही प्रयत्न पण केला आहे। आणि एक झाड आईच्या नावाने असा संकल्प करून आज प्रत्येकाने या ठिकाणी एक झाड लावले, आणि नुसतं झाड लावणार नाही तर त्याचं संवर्धन पण करण्यासाठी सगळे हात या ठिकाणी सरसावले, म्हणून या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। वन विभागाची त्याला साथ मिळाली। या सगळ्यांच्या संयुक्त उपक्रमातून आज या ठिकाणी 5000 झाडं आणि 2 लाख बिया विविध ठिकाणी, त्याही पॉलिकोटिंग सुबोधवनी करून दिलेल्या बिया या ठिकाणी फेकण्यात आलेल्या आहेत। आणि या ठिकाणचं उत्तम पर्यावरण क्षेत्र आणि एक उत्तम ट्रॅकिंग सेंटर करण्याचं काम या ठिकाणी मराठी प्रतिष्ठान येणाऱ्या 5 वर्षामध्ये करणार आहे। आज या ठिकाणी इतक्या पावसात सुद्धा सन्माननीय खासदार जे आहेत स्मिताताई वाघ या दिल्लीहून खास या कार्यक्रमाकरता इथे आल्या।